आपल्या सगळ्यांच्या हातातलं एक मोठं शस्त्र म्हणजे माहितीचा अधिकार कायदा 2005. या कायद्यामुळे आपल्याला पारदर्शकतेची मागणी करता येते. पण विचार करा, कोणतंही शस्त्र ते चालवण्याचे नियमच नसतील तर काय कामाचं? मग या कायद्याचे नियम नक्की कोण बनवतं आणि ते नियम आपला अधिकार सोपा करतात की अवघड? चला, आज आपण कायद्याच्या अंमलबजावणीच्या याच महत्त्वाच्या पैलूला जरा जवळून पाहूया. हा प्रश्न एकदम कळीचा आहे, कारण कोणताही कायदा फक्त कागदावर असून चालत नाही, बरोबर? तो रोजच्या जीवनात लागू करण्यासाठी एक स्पष्ट पद्धत लागते, आणि हीच पद्धत म्हणजे नियम. मग हे नियम कोण आणि कसे बनवतं? चला तर मग पटकन बघूया आज आपण काय काय पाहणार आहोत. आपण सुरुवात करू कायद्याच्या ब्लूप्रिंटने, मग पाहू की नियम कोण बनवतं. त्यानंतर नियमांमध्ये नेमकं काय असतं हे समजून घेऊ. पुढे त्यावर नियंत्रण कसं ठेवलं जातं हे पाहून शेवटी सगळ्यात महत्त्वाचं, हे आपल्यासाठी का महत्त्वाचं आहे हे जाणून घेऊ. तर आपला पहिला भाग, कायद्याची ब्लूप्रिंट. म्हणजेच प्रत्येक कायद्याला एक ऑपरेटिंग मॅन्युअल का लागतं हे समजायला अगदी सोपं आहे. कायदा आपल्याला सांगतो की काय करायचं, पण नियम सांगतात की ते कसं करायचं. समजा आपण एखादा नवीन गेम घेतला, तर त्यासोबत एक रूल बुक येतं ना, त्याशिवाय तो कसा खेळायचा हे कळणारच नाही. बस, नियम म्हणजे कायद्याचं तेच ऑपरेटिंग मॅन्युअल. त्याशिवाय कायदा फक्त एक कल्पनाच राहतो. ठीक आहे, मग हे ऑपरेटिंग मॅन्युअल म्हणजे हे नियम नक्की लिहितो कोण? चला पुढच्या भागात बघूया की हे महत्त्वाचे नियम बनवण्याचा अधिकार नक्की कोणाला आहे. आता याची उत्तरं ना कायद्यातच दडलेली आहेत. बघा या स्लाइडवर. हे आहे कायद्याचं मूळ स्वरूप. भाषा थोडी किचकट वाटू शकते, मान्य आहे, पण इथेच आपल्याला दिसतात दोन महत्त्वाची कलमं, कलम 27 आणि कलम 28. हे दोन विभागच ठरवतात की नियम बनवण्याचे अधिकार कोणाकडे आहेत. हे दोन्ही अधिकार थोडे वेगळे आहेत. कलम 27 ते समुचित शासनाला म्हणजे केंद्र आणि राज्य सरकारांना नियम बनवायचा अधिकार देतं, पण कलम 28 हे जास्त स्पेसिफिक आहे. यानुसार सक्षम प्राधिकारी म्हणजे समजा लोकसभेचे अध्यक्ष, राज्यसभेचे सभापती किंवा अगदी सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश यांना आपापल्या संस्थेपुरते नियम बनवण्याचा अधिकार मिळतो. आणि आज आपण याच कलम 28 वर जास्त लक्ष देणार आहोत, कारण हे नियम थेट न्यायपालिका आणि विधानमंडळातून माहिती मिळवण्याच्या प्रक्रियेवर परिणाम करतात. तर या सक्षम प्राधिकाऱ्यांना नियम बनवण्याचा अधिकार आहे हे तर आपल्याला कळलं, पण ते नक्की कोणत्या गोष्टींबद्दल नियम बनवू शकतात? चला बघूया. आता हे इंटरेस्टिंग आहे. इथे आपण थेट कायद्यातील कलम 28 आणि त्यातलं उपकलम 2 बघतोय. यात अगदी स्पष्टपणे लिहिलेलं आहे की हे सक्षम प्राधिकारी कुठल्या विषयांवर नियम बनवू शकतात. या कायदेशीर भाषेचा सोपा अर्थ काय होतो? तर यात अगदी रोजच्या वापरातल्या गोष्टी येतात. म्हणजे माहितीचा अर्ज करायला किती पैसे लागतील, फोटोकॉपी किंवा सीडी हवी असेल तर त्याचा खर्च किती येईल, अपील करायचं असेल तर ते कसं करायचं, अशा सगळ्या प्रक्रिया. थोडक्यात काय, तर माहितीचा अधिकार वापरायचा कसा हे पूर्णपणे याच नियमांवर अवलंबून आहे. आता एक मोठा प्रश्न उभा राहतो, म्हणजे हे अधिकारी त्यांच्या मनाला वाटतील तसे नियम बनवू शकतात का? असं झालं तर ते माहितीचा अधिकारच संपवून टाकतील. पण नाही, तसं होत नाही. कायद्यातच यावर कंट्रोल ठेवण्याची एक सिस्टीम आहे. चला ती समजून घेऊ. ह्या सिस्टीमला म्हणतात विधानमंडळाची छाननी. याचा सरळ सोपा अर्थ आहे की अधिकाऱ्यांनी बनवलेले नियम हे काही फायनल नसतात. ते संसदेत किंवा विधानसभेत मंजुरीसाठी मांडावेच लागतात. हे एक महत्त्वाचं चेक अँड बॅलन्स आहे. यामुळे काय होतं, तर नियम कायद्याच्या मूळ भावनेला धरून आहेत की नाही याचा गैरवापर तर होत नाहीये ना, हे तपासलं जातं. ही प्रोसेस एकदम सोप्या 3 स्टेप्समध्ये होते. पहिलं, संबंधित अधिकारी नियम तयार करतात. दुसरं, ते नियम विधानमंडळासमोर ठेवतात. आणि तिसरं, विधानमंडळ त्यावर चर्चा करतं, गरज वाटल्यास बदल सुचवतं आणि मग त्याला मंजूर करतं. आतापर्यंत आपण सगळी प्रक्रिया पाहिली, पण ह्या सगळ्याचा आपल्यासारख्या सामान्य नागरिकावर काय परिणाम होतो, हा या चर्चेतला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. सगळ्यात कळीचा मुद्दा हाच आहे. हे नियम माहिती मिळवण्याचा मार्ग एकतर सोपा आणि सरळ करू शकतात किंवा मग काट्याकुट्यांनी भरलेला आणि महागडा. विचार करा, जर अर्ज करायलाच खूप जास्त फी ठेवली किंवा एका पानासाठी अवास्तव पैसे घेतले, तर अधिकार असूनही सामान्य माणूस तो वापरू शकेल का? नाही. म्हणजे हे नियम आपला हक्क सोपा बनवतात किंवा महाग. आणि हेच या वाक्यात किती छान मांडलंय. माहिती अधिकार कायद्यांची प्रभाविता त्याच्या नियमांच्या निष्पक्षतेवर अवलंबून असते. म्हणजे काय, तर नियम जर निष्पक्ष आणि सोपे असतील
तर आणि तरच हा कायदा यशस्वी होतो. म्हणून जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न, जर हे नियम बनवण्याची प्रक्रियाच पारदर्शक नसेल आणि ते नियम आपल्यासाठी सोपे नसतील, तर मग आपल्याला मिळालेला माहितीचा अधिकार खऱ्या अर्थाने प्रभावी ठरू शकतो का? नक्की विचार करा.